एक मध्यमवयीन व्यक्ती आत्मशांती आणि ज्ञानाच्या शोधासाठी सगळं घर परिवार सोडून निघतो. त्याला कळतं की तिबेटच्या एका उंच पर्वतावर एक महान गुरु आहेत, ज्यांना शरण गेलं तर ते मनशांती प्रदान करून आत्मशोधासाठी मदत करतात. तो व्यक्ती मजल दर मजल करत त्या गुरूंपर्यंत पोहोचतो आणि त्यांना शरण जाऊन त्या गुरूंना आपल्या येण्याचं कारण सांगतो आणि म्हणतो, गुरुवर्य, मला मनशांती हवी आहे आणि आत्मबोध करून घ्यायचा आहे. गुरु सगळं ऐकून घेतात आणि त्याला म्हणतात, अरे ठीक आहे, सगळं करायला मी मदत करेन, तुला पण आधी शांत बस, जरा आपण चहा पाणी करू. एवढा लांबचा प्रवास करून आला आहेस, दमला असशील. म्हणून ते त्याच्या आधीच्या शिष्यांकडून चहाची किटली आणि 2 कप मागवून घेतात. मग ते या नवीन आलेल्या युवकाच्या कपात चहा ओतायला लागतात. जसा जसा चहाचा कप भरत येतो तसा तो व्यक्ती अस्वस्थ होतो आणि एक वेळ अशी येते की तो कप काठोकाठ भरतो, तरी गुरु त्यात चहा ओततच राहतात. तो चहा कप ओसंडून वाहायलाही लागतो. शेवटी तो व्यक्ती त्या गुरूंना न राहून म्हणतोच की अहो गुरु, कप भरला आहे, आता त्यात चहा मावत नाहीये, ओसंडून वाहतोय, थांबा आता. गुरु हसतात आणि म्हणतात, बरोबर आहे तुझं, यात आता चहा राहणार नाही. अगदी तसंच तुझंही आहे. तुझं मन ही आधीच्या सगळ्या हव्या नको त्या गोष्टींनी भरलेलं आहे. त्यात राग, लोभ, आनंद, दुःख, मत्सर, तू केलेले इतरांसाठीचे त्याग, इतरांनी केलेली तुझी अवहेलना, हे सगळं भरलेलं आहे. मग तुला मनशांती आणि नवीन ज्ञान मिळवून साठवण्यासाठी जागाच कुठे आहे? ही कथा काही नवीन नाही, बऱ्याच जणांनी ऐकली वाचलीही असेल आधी, पण ही कथा आजही त्या लोकांसाठी परत एकदा सांगितली आहे ज्या लोकांना आयुष्यात खूप समस्या, त्रास आहेत आणि काहीतरी जादू होऊन आयुष्य बदलावं आणि एकदम सुखर, छान, सुंदर व्हावं असं वाटत आहे. अगदी तसंच आपण सगळेही आपलं मन, आपले विचार, आपलं डोकं अशा सगळ्या हव्या नको त्या विचारांनी आणि भावभावनांनी भरून ठेवलं आहे. मग जादू होऊन आयुष्य सुंदर होणार कसं? आधीचं सगळं रिक्त करायला हवं, तरच नवीन काहीतरी होईल आयुष्यात. नवं घडायला आधीचं रिकामं करायला हवं. रामकृष्ण हरी.